हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 2, श्लोक क्रमांक 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. भाषांतर. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताट उघडी होतात. प्रेक्षक हो, याच्या अगदी विरुद्ध गोष्ट अर्जुनाने पहिल्या अध्यायाच्या 43व्या श्लोकात सांगितली होती. तेथे अर्जुन म्हणाला होता की जो कुटुंबाच्या कुळपरंपरेचा नाश करतो तो नरकात जातो. परंतु येथे श्रीकृष्ण सांगतात की नाही, जर तू या असुरी वृत्तीच्या नातेवाईकांचा वध केलास तर तुझ्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडतील, कारण तू योग्य तेच करशील. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीत बॉस स्वतः त्याच्या कामगाराकडे जातो आणि सांगतो की माझ्याकडे तुझ्यासाठी एक उत्तम प्रोजेक्ट आहे आणि जर तू या प्रोजेक्टमध्ये भाग घेतलास मग त्याचा निकाल काहीही असो, मी तुझी बढती स्वतः करेन. त्याचप्रमाणे येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतः सांगत आहेत की तू या धर्मयुद्धाचा भाग बन, युद्ध कर, अयोग्य आसक्तींच्या बाहेर पड. अरे बघ, ते कोण आहेत? ते तर असुरी वृत्तीचे लोक आहेत. म्हणून तू हे युद्ध एक उच्चतम हेतू साधण्यासाठी लढ, जे मला संतुष्ट करेल. आणि जर तू हे युद्ध लढले आणि तुझा मृत्यू झाला, तू हारलास, तरीही तू निश्चित स्वर्गात जाशील. तर प्रेक्षक हो, भगवंत येथे क्षत्रिय कर्तव्यांबद्दल बोलत आहेत, कारण अर्जुन एक क्षत्रिय आहे आणि त्याला श्रीकृष्ण त्याचा कर्तव्यबोध करून देत आहेत. यातून आपल्याला हे समजते की फक्त बुद्धिमान ज्ञानवर्गाचीच नाही, तर इतर समाजाची रक्षा करू शकतात अशा वर्गाची म्हणजे क्षत्रिय वर्गाची समाजाला तेवढीच गरज असते. म्हणून भारतासाठी त्याचे सैन्यबळ, न्यायव्यवस्थेसाठी असणारे पोलीस दल, तसेच सीमेवरील जवानही तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर प्रेक्षक हो, येथे आता अर्जुनाची स्थिती अशी आहे की त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे, तरीही तो युद्ध करू इच्छित नव्हता. मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. तसेच येथे अर्जुनालाही युद्ध करण्याची इच्छा नव्हती आणि त्याच्या या इच्छेचे समर्थन करण्यासाठी तो लढणे पाप आहे असे नमूद करत आहे. प्रत्यक्षात तर तो त्याचे स्वतःचेच समर्थन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच भीष्म, द्रोणांच्या मृत्यूबद्दलचे भय जे त्याच्या मनामध्ये होते त्याचे निराकरण तर भगवंतांनी अगोदरच केले होते. तरीही येथे अर्जुन असा विचार करतो की युद्ध करून पाप प्राप्त करण्यापेक्षा युद्ध न केलेलेच चांगले. परंतु कर्तव्य त्यागल्याने तर त्याला पाप लागणारच होते. तर येथे तू जर युद्ध केले नाहीस तर तुला कसे पाप लागेल हे भगवंत अर्जुनाला समजावित आहेत. अर्जुनाने युद्ध केले तर त्याला पाप लागणार नव्हते, कारण अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्याचे ते कर्तव्यच होते. कोणत्याही मनुष्याचे जे कर्तव्य असते त्याला विहित कर्म असे म्हणतात. ते आपल्या गुणांनुसार आपल्याला मिळते. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य खूप छान गात असेल व त्याला संगीताची पुरेशी माहिती असेल तर त्याचे ते परम कर्तव्य बनते की त्याने त्या संगीताद्वारे, गाण्याद्वारे लोकांमध्ये भगवत भक्तीची चेतना पसरवावी. जर एखादा खूप बुद्धिमान विद्वान असेल, त्याला तर्कबुद्धी असेल आणि त्याने शास्त्रांचेही अध्ययन केलेले असेल तर त्याने उच्च शास्त्रांना लोकांसमोर प्रस्तुत केले पाहिजे, जेणेकरून समाजातील लोक आपापली विहित कर्तव्ये करीत असतानाच भगवंतांचे दर्शनही करू शकतील. एखादा खूप धनवान असेल तर त्याने त्याचे धन अशा कार्यांमध्ये गुंतवावे की जेणेकरून समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत ते पोहोचेल. तसेच भगवंतांच्या सेवेत लावावे. मंदिरांमध्ये प्रसाद वितरणासाठी त्याने त्याच्या धनाचा उपयोग केला पाहिजे. एखादी गृहिणी पाककलेमध्ये निपुण असेल तर तिने त्या कलेद्वारे भगवंतांना चविष्ट व्यंजने बनवून भोग दाखवावा, जेणेकरून भगवंत संतुष्ट होतील. एखादा मनुष्य नृत्य खूप छान उत्कृष्ट करू शकत असेल तर त्याने मंदिरांमध्ये, कीर्तनांमध्ये भाग घेऊन नृत्य करावे व भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी स्वतःच्या कलेचा योग्य वापर करावा. म्हणजे
भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपण आपल्या गुणांचा उपयोग केला पाहिजे. आपल्यामध्ये जे काही गुण आहेत ते भगवंतांच्या सेवेत लावले पाहिजेत. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापले विहित कर्तव्ये निष्ठेने पार पाडली, स्वतःच्या कलांना, उत्कृष्ट गुणांना भगवंतांच्या सेवेत लावले, तर समाजामध्ये सुव्यवस्था प्रस्थापित होईलच, पण त्याचबरोबर भगवंतही प्रसन्न होतील. पण जेव्हा आपण आपले विहित कर्तव्य पूर्ण करणार नाही तेव्हा आपल्याला पाप लागेल. त्याचप्रमाणे येथे अर्जुन क्षत्रिय आहे आणि तरीही त्याने त्याचे विहित कर्तव्य म्हणजेच युद्ध केले नाही तर त्याला पाप लागेल. कारण ज्याच्यावर अन्याय होतो तो क्षत्रियांकडे मदत मागतो, पण क्षत्रिय असूनही जर त्याने त्या मनुष्याला मदत केली नाही, न्याय दिला नाही, तर त्या अन्यायाचे पाप त्या क्षत्रियाला लागते. जे अधर्मीय असतात ते कधीतरी धार्मिक कार्य करतात, पण जास्त करून ते अधार्मिक कार्यातच गुंतलेले असतात. त्याचप्रमाणे जे धार्मिक आहेत, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे युद्ध करतात, त्यांना शस्त्र उचलावेच लागते. जो चांगल्या कामासाठी लढाई करतो त्याचा वास प्रजेच्या हृदयात असतो. या कलियुगामध्ये आपण आपली विहित कर्तव्ये व्यवस्थितपणे पूर्ण केली नाहीत तर वर्णाश्रमाचे पतन साहजिकच आहे. म्हणून भगवंतांनी अगोदरच अर्जुनाच्या माध्यमातून विहित कर्तव्यांच्या पूर्तीची आवश्यकता पटवून दिलेली आहे. अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली आहे. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली आहेत. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्त्वज्ञान आहे. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा उपयोग करावाच लागतो आणि म्हणून त्याला शत्रुराजाच्या सैन्याचा निपात करावाच लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात की तू क्षत्रिय आहेस आणि न्याय मिळवून देणे आणि शांती प्रस्थापित करणे हे तुझे परम कर्तव्य आहे, विहित कर्तव्य आहे आणि ते आवश्यकही आहे. नाही तर लोक तुला पळपुट्या म्हणतील आणि तुझ्या प्रजेवर जो काही अन्याय होईल त्याचा भागीदार तूही असशील. जर दुर्योधन जिंकला तर तो सर्व ठिकाणी अधर्म माजवेल आणि तो असे कायदे बनवेल की ज्याने केवळ अधर्मच होईल. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे आपण रोज उठतो, ब्रश करतो, अन्नग्रहण करतो, झोपतो वगैरे वगैरे, हे चक्र चालूच राहते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी युद्ध केले, आता आपण शांतीने जगू शकतो असे होत नाही. आपल्या जीवनात संघर्ष आणि उपायांचे चक्र चालूच राहते. त्या संघर्षांना प्रत्युत्तर द्यावेच लागते. हेच आपले विहित कर्तव्य आहे. आज समाजामध्ये कोणीच स्वतःचं कार्य बऱ्याचदा व्यवस्थित करू शकत नाहीत. अशी ही समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था, आर्थिक व्यवस्था बनलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण पीडित आहे. उदाहरणार्थ असे ऐकण्यात येते की काही डॉक्टर केवळ पैसे कमवण्यासाठी रुग्णांवर योग्य उपचार करीत नाहीत आणि मग अशा प्रकारे ते इतर अनेक प्रामाणिक डॉक्टरांना लाजवितात. या अशा गोष्टींमध्ये आपण एवढे फसलेलो आहोत की धर्माकडे आणि धर्मव्यवस्थेकडे आपले लक्ष जात नाही. तर प्रेक्षक हो, सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नाही. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला तर त्याला राजोपभोग घेता येईल आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला तरी त्याची स्वर्ग लोकाप्रत उन्नती होईल, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड खुली आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच आहे. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपली कर्तव्य बुद्धी जागृत केली पाहिजे आणि पापकृत्यांपासून अलिप्त राहून विहित कर्तव्ये पार पाडली पाहिजेत आणि त्यासाठी वेदांचा अभ्यास केला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू.
समाजामध्ये न्याय पद्धती टिकवून ठेवूयात, आपला आणि समाजाचाही उद्धार करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.